वर्षा बंगल्यावर घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवार आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचलेले आहेत। अजित पवारांसोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। पुणे जमीन व्यवहारावर चर्चा होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या मुलावर आरोप झाले होते आणि त्यानंतर आपण बघतोय वर्षा बंगल्यावर घडामोडींना वेग आलाय। आज दिवसभरातली ही दुसरी भेट आपण बघतोय। अजित पवार वर्षावर पोहोचलेत। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे, आपल्या सोबत ते आहेत। गणेश, काय सध्याच्या घडामोडी वर्षावरच्या, कारण अजित पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेत। ही दृश्य दाखवतोय अजित पवार यांचा हा कॉन्वॉय आहे आणि अजित पवार थोड्या वेळापूर्वीच म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोन महत्त्वाचे नेते देखील आहेत, कारण की अजित पवार यांच्या मुलाच्या आहेत त्या अडचणी कुठेतरी वाढताना पाहायला मिळतात। आतापर्यंत अजित पवार यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा मुलावर गुन्हा दाखल झालेला नाहीये, मात्र त्याचबरोबर जे कंपनीमध्ये बाकीचे सहकारी होते त्यांच्यावर 3 जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आणि या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते सरकारच्या वतीने 2 चौकशी समिती देखील आहेत त्या स्थापन केलेल्या पाहायला मिळतात। एक म्हणजे महसूलची जी समिती आहे ती विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही समिती काम करते, तर दुसरीकडे निबंधक यांची देखील एक समिती आहे ती देखील काम करते मुद्रांक शुल्कासंदर्भामध्ये। आणि या सगळ्या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर खरं तर पार्थ पवार याच्यावर देखील आहे तो गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं, मात्र त्याच्यावर अद्यापही कुठल्याही पद्धतीचा गुन्हा आहे तो दाखल झालेला नाहीये। बाकीचे 3 जे सहकारी आहेत त्या तिघांवर तरुण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला खरं तर अजित पवार आलेले आहेत, त्यामुळे याच भेटीमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की या सगळ्यांवर ज्यावेळेस खरं तर अजित पवार देखील प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत होते त्यावेळेस मला या सगळ्या संदर्भातलं काही माहीत नाही अशा पद्धतीची पहिली प्रतिक्रिया होती। त्यानंतर मला हे प्रकरण 3 महिन्यापूर्वी आलेलं होतं, मात्र जरी कोणीही काय करायचं असेल तर न्याय प्रविष्ट असेल तर न्याय ज्या पद्धतीने चौकटीत बसून ह्या सगळ्या गोष्टींची कामं आहेत ती केली पाहिजे अशा पद्धतीची बिलकुल। आणि नेमकं देवेंद्र फडणवीस देखील यांनी देखील थेट सांगितलं होतं की या संदर्भात आता राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू लागलेल्या आहेत। वर्षा निवासस्थानी घडामोडींना वेग आलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।